जय हिंद मित्रांनो, आपल्या परळी शहरामधील डोंगरावरील जो 150 फूट उंचीचा तिरंगा आपल्याला बारामाही फडकताना दिसावा लागतो, परंतु तो तिरंगा बारामाही न फडकता फक्त तिथे एक खांब दिसून येत आहे। तो जो 150 फूट उंचीचा खांब आहे त्यावर हे नगर परिषद, हे प्रशासन तिरंगा लावण्याचं काम करणार आहे का नाही, का फक्त विशिष्ट दिवसांसाठीच आणि नंतर राहिलेल्या दिवसांमध्ये त्या तिरंग्याच्या नावाने येणारा निधी लुटण्यासाठी लाटण्यासाठी आपण तिथं त्या तिरंग्याचं तुम्ही तिथं ध्वजारोहण केलेलं आहे। असं तुम्हाला त्या तिरंग्याच्या नावावर फक्त जर निधी लुटायचा असेल तर माझा याला संपूर्णपणे विरोध आहे आणि आपण तसं न करता एक राष्ट्रभक्तांच्या भावना न दुखावता तो खांबही तिथून टाकून काढावा। कारण तुम्हाला जर तिरंग्याची जबाबदारी स्वीकारता येत नसेल तर उगीचच माझ्या राष्ट्रध्वजाचा अवमान करू नका। आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या या पंकजाताईंच्या पराभवाला आपण, पंकजाताई आपलेही डोळे उघडा की ज्या संसदेमध्ये आपण देशाचं नेतृत्व करण्यासाठी, या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी जाणार होतात, पण तिथं तुम्ही एक गोष्ट मात्र चुकली की जिथं परळी शहरातील आपला तिरंगा, राष्ट्रध्वज याबद्दलच तुम्हाला सन्मान नाही राहिला, तर याची मी म्हणेन तुम्हाला माझ्या राष्ट्रध्वजानं, माझ्या देशानं याची तुम्हाला शिक्षा दिली। जय हिंद, जय भारत।